हॅलो फ्रेंड्स, मी आज सांगणार आहे शेवग्याची भाजी कशी बनवायची। तर त्यासाठी साहित्य: कढीपत्ता, हा मसाला, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मोहरी, जिरे आणि हे शेंगा उकडून घेतलेला आहे। याच्यामध्ये जे आहे खोबरं, कोथिंबीर आणि लसूण अद्रकची पेस्ट आहे, ती आपण बारीक करून घेतलेली। याच्यानंतर आपण तेलामध्ये कांदा हे करायचा, कांदा मस्त फ्राय होऊ द्यायचा। फ्राय झाल्याच्या नंतर आपण थोडासा लालसर कलर येऊन द्यायचा। लालसर कलर आल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत तो जो मिक्सरमधून मसाला काढून घेतलेला आहे तो टाकणार आहोत। मम्मा ओ मम्मा छानसं त्याला फ्राय करून द्यायचं। तेल सुटूपर्यंत आपण त्याला छान फ्राय करणार आहोत। हे बघा, असं त्याला पूर्ण असं तेल होतं। पुन्हा नंतर आपण थोडे खडे मसाले टाकणार आहोत, तेजपत्ता, लवंग आणि कढीपत्ता। हे सर्व व्यवस्थित आपले जे खडे मसाले आहेत ते पण आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार। मग नंतर पाणी ॲड करून त्याला उकळी फुटू देणार। थोडंसं झाकून ठेवणार एक 5 मिनटं। 5 मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये जे शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत आणि मस्त त्याला एकजीव करून घ्यायचं सगळं हे साहित्य जे आहे ते शेवग्याच्या शेंगाला। त्याच्यानंतर 5 मिनटं झाकून थोडंसं त्याला फ्राय होऊ द्यायचं। हे बघा, दिसायला पण किती अतिशय सुंदर दिसत आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी सोडणार आणि थोडासा हाय गॅस। पण ही शेवग्याची भाजी आवडल्यास माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा।